आणि मला असं वाटतं की देशवासियांनी ठरवलेलं आहे की आदरणीय मोदी साहेबांना पंतप्रधान करायचे. 2 वर्ष करोनाचे गेले आणि राहिलेल्या काळामध्ये मी अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळेस स्थानिक प्रश्नाच्या याच्यावर लोकसभेची निवडणूक आणण्याचा प्रयत्न काही मंडळी करतात ज्यांना याचा अनुभव नाही. पूर्ण झालं थोड्याच दिवसामध्ये वंदे भारत धावेल येते. एकंदरीत रेल्वेमध्ये खूप मोठा विकास झाला आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मोठं जाळं निर्माण झालं. येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात नांदेडमध्ये नवीन उद्योग उभा राहिले पाहिजे. सिंचनात लक्ष घालून नांदेड जिल्ह्याचं सिंचन वाढलं पाहिजे. नांदेडमध्ये ओव्हरब्रिज झाले पाहिजे, रस्त्यांचं रुंदीकरण झालं पाहिजे, पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे. आमच्या ग्रामीण भागातले शेतकरी कष्टकरी माल पिकवतात आणि रस्त्यावरून बसतात, त्यांना हक्काची जागा मिळाली पाहिजे. ती मिळवून देण्याचा निश्चितपणानं भविष्यकाळातला प्रयत्न आहे. अशोकराव चव्हाणांच्या येण्यामुळं निवडणूक सोपी झाली याच्यात काही शंका नाही. की नांदेड जिल्हा हा पाईपलाईनद्वारे गॅस पुरवण्याच्या योजनेमध्ये मंजूर झालेला आहे. आणून प्रत्येक गरीब असो श्रीमंत असो त्याच्या घरी नळाद्वारे पाणी गेलं पाहिजे. म्हणजे आरोग्य सेवेमध्ये चांगला बदल तुम्हाला झालेला दिसेल. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेचेच आम्ही आहोत. आज नोकरी सुरू आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये 10% आरक्षण सुरू आहे. मराठा समाज भारतीय जनता पक्षाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस कधी विकासावर बोलली का? माननीय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान कोणालाही बदलता येणार नाही. ते पारंपरिक मतदान भारतीय जनता पक्षाचं होतं. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचं उलट नुकसान झालं आहे असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे. 80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्याची योजना काँग्रेसनं 70 वर्ष गरिबाई हटवता नारा दिला, पण एकही दिवसाचं धान्य मोफत दिलं नाही. किसान सन्मान योजना पूर्वी केंद्र 6,000 द्यायचे, आता राज्य 6,000 देते. 1 तास जाईल मोदी साहेबांच्या कामावर, त्यावेळी वेळ कमी पडेल. एवढी कामं मोदी साहेबांनी केलेली आहेत. दर्शको नमस्कार. दर्शको राजमुद्राच्या सत्ता मुद्रा या विशेष सत्रामध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो. दर्शको आज आपण 4ही जिल्ह्याच्या सर्वेनंतर आज आपण नांदेडचे जे आपले उमेदवार आहेत महायुतीचे त्यांच्याकडे आपण आलेलो आहोत. तर प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं आपल्या स्टुडिओमध्ये मी स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार सर. कशा प्रकारे कॅम्पेनिंग चालू आहे आणि प्रचार कुठपर्यंत आलेला आहे? प्रचार तर शेवटच्या टप्प्यात आहे आणि मला असं वाटतं की देशवासियांनी ठरवलेलं आहे की आदरणीय मोदी साहेबांना पंतप्रधान करायचे. त्यामुळं आमच्या प्रचारापेक्षाही लोकांच्या मनामध्ये मोदीजी आहेत. उमेदवार म्हटलं की निवडणूक आली, निवडणूक म्हटलं की प्रचार आला आणि प्रचाराची अतिशय चांगली व्यवस्था आणि लोकांचा रिस्पॉन्स अतिशय चांगला आहे. सर दुसऱ्या टर्मसाठी आपल्याला तिकीट मिळालं आहे एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाकडून. तर सर या पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याकडे कोणतं विजन असेल, कोणते विकासाचे मुद्दे घेऊन आपण सामोरे जाणार आहात? तेव्हा मागच्या 5 वर्षामध्ये 2 वर्ष करोनाचे गेले आणि राहिलेल्या काळामध्ये मी अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. रेल्वेचा विकास 25-30 वर्षात झाला नाही एवढा रेल्वेचा विकास झाला. शेवटी केंद्राकडे काय काम असतात ते अगोदर समजून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळेस स्थानिक प्रश्नाच्या याच्यावर लोकसभेची निवडणूक आणण्याचा प्रयत्न काही मंडळी करतात ज्यांना याचा अनुभव नाही. नांदेडवरनं मुंबईला स्वतंत्र गाडी सुरू झाली, याचा अर्थ मुंबईला गाडी नव्हती असा नाही. नागपूरवरनं यायची, सिकंदराबादवरनं यायची. आपण नांदेडवरनं पुण्याला गाडी सुरू केली, नांदेडवरनं दिल्लीला गाडी सुरू केली. 5 दिवस आठवड्यातले तिरुपतीला गाडी सुरू केली. पूर्वी आठवड्यातून 1 दिवस यायची. डबल ट्रॅकचं काम मनमाड ते मुदखेड 90% पूर्ण झालं. इलेक्ट्रिफिकेशनचं काम मुदखेड ते मनमाडचं पूर्ण झालं. थोड्याच दिवसामध्ये वंदे भारत धावेल येते. नवीन रेल्वे मार्ग नांदेड देगलूर बिदर मंजूर केला, ज्याला 2,552 कोटी रुपये मिळाले. नवीन रेल्वे मार्ग मुखेड बोधन आणि लातूर
हा जो बोधन मुखेड लातूरचा आहे त्याला आपण सर्वेला मान्यता आणली. नांदेड लोहा अहमदपूर लातूर त्याला सर्वेला मान्यता आणली. नांदेडचं रेल्वे स्टेशन असेल, मुदखेड असेल, उमरी असेल, धर्माबाद असेल का भोकर असेल, नव्यानं बांधणीच्या संदर्भामध्ये त्यांच्या मान्यता आणल्या. एकंदरीत रेल्वेमध्ये खूप मोठा विकास झाला. नॅशनल हायवे नांदेड जिल्ह्यामध्ये 1 किलोमीटरचा पूर्वी नव्हता. आदरणीय मोदीसाहेब पंतप्रधान झाले, गडकरी साहेब रस्ते वाहतूक मंत्री झाले आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मोठं जाळं निर्माण झालं. विमानसेवा सुरू झाली. म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये उद्योग येण्यासाठी ज्या ज्या प्रक्रिया ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याच्यात यश मिळालं. उद्योगपतीला यायचं असेल तर विमानसेवा लागते, त्यांचं मटेरियल यायचं असेल तर रेल्वे सेवा लागते, नॅशनल हायवे लागतात. ह्या प्राथमिक सेवा पूर्ण करण्याचं काम मला यश मिळालेलं आहे. येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात नांदेडमध्ये नवीन उद्योग उभा राहिले पाहिजे, बेरोजगारांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, ही प्राथमिकता आहे. ते निश्चितपणानं करणार. सिंचनाचे प्रश्न वाढवण्यासाठी मग लेंडीचा प्रश्न असेल, इतर सगळे प्रश्न आता लेंडीला आम्ही केंद्राकडे घेणार. इतर प्रश्नाच्या संदर्भामध्ये सिंचनात लक्ष घालून नांदेड जिल्ह्याचं सिंचन वाढलं पाहिजे, हा एक मुद्दा घेणार आहोत. नांदेड शहरामध्ये वाहतुकीची समस्या फार मोठी आहे. आपण बघितलं की लोह्यावरनं नांदेडला तेवढाच वेळ लागतो, नांदेडवरनं गल्लीत यायला तेवढाच वेळ लागतो. येस. ही जे काही अगोदर रस्ते बनवण्याची किमया गडकरी साहेबांनी केली त्याच धर्तीवर, नागपूरच्या धर्तीवर नांदेडमध्ये ओव्हरब्रिज झाले पाहिजे, रस्त्यांचं रुंदीकरण झालं पाहिजे, पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टी करणार आहोत. त्याच्यासोबतच भाजी मंडईचा प्रश्न आहे की आज आठवडी बाजार आहे तर प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर बसतो आहे. आमच्या ग्रामीण भागातले शेतकरी कष्टकरी माल पिकवतात आणि रस्त्यावरून बसतात. त्यांना हक्काची जागा मिळाली पाहिजे, ती मिळवून देण्याचा निश्चितपणानं भविष्यकाळातला प्रयत्न आहे. सर, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला आहे, त्यामुळे ही निवडणूक आता एकतर्फी झाली आहे असं चित्र आहे. आपल्याला काय वाटतं? अशोकराव चव्हाणांच्या येण्यामुळं निवडणूक सोपी झाली याच्यात काही शंका नाही. मागची निवडणूक चव्हाण साहेबांनी मी एकमेकाच्या विरोधात लढलो आणि ते हारले. ते हारले म्हणजे त्यांची ताकद कमी आहे असा अंदाज काढता येत नाही. कारण राज्याचे मुख्यमंत्रीपद, इतर मंत्रिपदं, इतर संस्था सगळ्या त्यांच्या ताब्यात होत्या. एक ताकदीचा नेता भारतीय जनता पक्षात आला, त्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद निश्चितपणानं वाढलेली आहे. काँग्रेसकडून जे उमेदवार देण्यात आलेत, वसंतराव चव्हाण हे स्वतः अशोकराव चव्हाणांनीच उमेदवार दिलेले आहे आणि ते पण एक भाजपाची बी टीम आहे असं वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आरोप केला. यावर आपलं काय मत आहे? नाही, एकतर अशोकराव चव्हाणांनी उत्तर दिलं पाहिजे, नाही तर वसंतरावनी खुलासा केला पाहिजे, नाही तर प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं बरोबर आहे मान्य करावं लागेल. त्याच्यावर मी बोलून काही उपयोग होणार नाही. सर, एकीकडे विकास सुरू आहे, आपण मान्य करतो, हायवे झालेले आहे, 3-4 तासात आपण नागपूरला पोहोचतो आहे. आपल्याला तुळजापूरला जायला पण 4च तास लागत आहे. नांदेडमध्ये पण बरेच मोठे सिमेंटचे रोड झालेले आहेत. बऱ्याच ठिकाणी विकास सुरू आहे. ही झाली नाण्याची एक बाजू. दुसऱ्या बाजूचा जर विचार केला असता तर बेरोजगारी पण आहे, महागाई पण आहे, इंधन दरवाढ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो कळीचा मुद्दा आहे, जो सामान्यांच्या घरामध्ये दररोज सकाळी पडणारा प्रश्न आहे, तो म्हणजे गॅस सिलेंडर. यावर आपण उमेदवार म्हणून भविष्यामध्ये याचं कमी करण्यासाठी काय प्रयत्नशील करसाल? बा, गॅस सिलेंडरच्या प्रश्नाच्या संदर्भानं मी तुम्हाला एवढं सांगणार आहे की नांदेड जिल्हा हा पाईपलाईनद्वारे गॅस पुरवण्याच्या योजनेमध्ये मंजूर झालेला आहे. MNGL या कंपनीला त्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे. खरं तर 1 महिन्याभरापूर्वीच काम सुरू होणार होतं, पण काही त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे ते काम थांबलेलं आहे. निवडणुकीचा त्याचा काही आज संबंध राहिलेला नाही. नांदेड शहरात पहिल्यांदा प्रत्येकाच्या घरामध्ये जसं नळाद्वारे पाणी जाते तसं नळाद्वारे गॅस देण्याची भूमिका आहे. त्यामुळं 25% त्यांना त्याच्यात फायदा होणार आहे. रेट कमी पडणार आहे. सिलेंडरची वाट बघणे, सिलेंडरची वाट न बघणे, बिल जसं लाईट बिल असते तशा पद्धतीचं काम आहे. त्याच्यामुळं निश्चितपणानं फायदा होईल. शेवटी इंधनाचे जे दर आहेत
ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवरून ठरवले जातात. जसं आता आपल्या इथं जे पिकते ते विकत नाही, पण दुसरीकडे खूप भाव आहे त्याला. तर ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विषय. आणि मला असं वाटते की मोदी साहेबांच्या ती गोष्ट लक्षात आहे आणि ते निश्चितपणानं कमी होतील. उद्योगधंद्याचा जो प्रश्न आहे तो मीच अगोदर सांगितला की नवीन उद्योगधंदे आणायचे, बेरोजगारांच्या हाताला काम द्यायचे. ते काम देखील आपण निश्चितपणानं करून तो टॉप प्रायोरिटीचा मुद्दा आहे. आपणच सांगितलं की आता रस्ते असे झालेत, त्याच्यामुळे आमची तीच भूमिका आहे की रस्ते चांगले झाले पाहिजे, वाहतुकीची समस्या सुटली पाहिजे. आणि त्याच्यापेक्षाही मोदी साहेबाची संकल्पना आहे हर घर नल, हे नळाद्वारे पाणी द्यायची जी योजना आहे, मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात आणि शहरी भागात निधी मिळालेला आहे. आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त निधी आणून प्रत्येक गरीब असो श्रीमंत असो त्याच्या घरी नळाद्वारे पाणी गेलं पाहिजे. आणि पाणी उपलब्ध होण्यासाठी सिंचनाचे प्रश्न जे मी अगोदर सांगितले ते सुटले पाहिजे आणि ते करू. आपल्या इथं फार जुनं असं वैद्यकीय महाविद्यालय आहे, परंतु तिथं सुपर स्पेशालिटी डिपार्टमेंट नाही आहे. उदाहरणार्थ अँजिओप्लास्टी किंवा अँजिओग्राफी तिथं होत नाही, मोठी हृदयाची मेंदूची शस्त्रक्रिया होताना दिसत नाही, कॅन्सरचं पण इन्स्टिट्यूट नाही. मराठवाड्यातल्या बऱ्याच जिल्ह्यांना किंवा नांदेडला 100% हैदराबादवर डिपेंड राहावं लागतं. पेशंट सिरियस झाला तर लगेच तुम्ही हैदराबादला जा असं पत्रच डॉक्टर देतात, किंवा मग औरंगाबाद किंवा मुंबईला जा म्हणावं लागतं. बरेच लोक प्रवासामध्ये त्यांचा जीव गमावतात. तर आपण नांदेडला ऑलरेडी 2 खासदार तर मागच्या महिन्यात आलेलेच आहेत, आपणही आता भविष्यात आहेतच. तर विषय हा आहे की बाबा मुंबई पुण्याला किंवा हैदराबादला जाणारा जो रेटा आहे, कारण श्रीमंत माणूस कार घेऊन जाऊ शकतो, रेल्वेने जाऊ शकतो. सामान्य लोकांसाठी जर सुपर स्पेशालिटी डिपार्टमेंट नांदेडला चालू झालं आणि CT स्कॅन असेल, MRI असेल, अँजिओग्राफी ह्या जर महागड्या सुविधा इथं मेडिकल कॉलेजला झाल्या तर इथल्या लोकांना खरंच जास्तीत जास्त दीर्घकालीन फायदा होईल. यावर आपलं काय मत आहे? नाही, आपल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या सुविधा झाल्या पाहिजे. मध्ये जो काही प्रश्न बालक दगावल्याचा झाला त्या भूमिकेवर सगळ्या मंत्री महोदयांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत बैठकी झाल्या. जे जे प्रश्न आहेत आणि प्रलंबित आहेत ते सोडवण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे. ते निश्चितपणानं होतील. पण मी आपल्याला अतिशय नम्रपणाने सांगणार आहे की मी एम्सची मागणी केलेली आहे. आणि मला असं वाटतं की आता मी पूर्वी 1 खासदार होतो, आता राज्यसभेचे 2 खासदार आहेत, लातूरचे खासदार आहेत, हिंगोलीचे खासदार आहेत. 5 खासदाराची ताकद मिळेल आणि आम्ही जेव्हा संबंधित मंत्र्याकडे जाऊ की एम्सचा प्रस्ताव घेऊन, तेव्हा त्याला थोडंसं आणखी वजन प्राप्त होईल. आणि मला काही निवडणूक म्हणून मी एम्सची मागणी केली नव्हती, पण नागपूरला झालं आहे, नांदेडला झालं पाहिजे ही भूमिका माझी होती. आणि मी तशी विनंती वरिष्ठाकडे केलेली आहे. आता ती ताकद लावू, वैद्यकीय सेवेत म्हणजे आरोग्य सेवेमध्ये चांगला बदल तुम्हाला झालेला दिसेल. कारण शेवटी आरोग्याचा प्रश्न आहे, गरीब असेल श्रीमंत असेल त्याचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे ही भूमिका आदरणीय प्रधानमंत्री महोदयाची आहे. त्याच्यामुळे त्यांच्या भूमिकेला आम्ही सहमत राहणार आहोत. एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे महाराष्ट्रात गाजलेला, कारण की भारतात वेगळी हवा आहे आणि महाराष्ट्रात मात्र वेगळं वातावरण आहे. आणि ते वातावरण जे बदललेलं आहे मागच्या 6 महिन्यामध्ये, त्याचं कारण आहे मराठा आरक्षण. जरांगे पाटलांची जी सभा झाली तिथं त्यांच्यावर हल्ला झाला, त्यानंतर बरंच पाणी पुला खालून गेला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची SIT चौकशी पण लावण्यात आली. बऱ्याच ठिकाणी चव्हाण साहेबाच्या पण ताफ्यांना अडवण्यात आलं. तिथं नारेबाजी पण मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. आणि शिंदे साहेबांनी जे 10% आरक्षण दिलं होतं ते त्यांनी वाशीला जे परिपत्रक दिलं ते वेगळं होतं आणि प्रत्यक्ष विधिमंडळामध्ये जे दिलं ते सगळे सोयरेमधून होतं. त्यामुळे समाजामध्ये प्रचंड रोष आणि चीड आहे. आणि आपण स्वतः हे पाहत आहात आणि आपल्याला कॅम्पेनिंगमध्ये दिसतच आहे. तर मराठा समाजाबद्दल आपली भविष्यकाळात आणि आत्ताची वर्तमानात काय भूमिका आहे? भूतकाळातली, वर्तमान काळातली आणि भविष्यकाळाची आमची भूमिका एकच आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेचेच आम्ही आहोत. मान्य जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभा केलं त्यांच्या आंदोलनाला यश मिळालं. त्यांच्यामुळं त्यांनी उभा केलेल्या आंदोलनामुळं 10% आरक्षण मिळालेलं आहे. लोक काय म्हणतात, कोण काय म्हणते, पण प्रत्यक्ष काय घडते हे समजावून घेतलं पाहिजे. काही गोष्टी लाठीचार झाला वगैरे वगैरे ह्या गोष्टी जरी चूक आहेत का बरोबर आहेत आता तो संपला विषय. परंतु जरांगे पाटलाच्या भूमिकेला समर्थन देणारे आम्ही सगळे आहोत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन
सांगितलं की कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला 10% आरक्षण देऊ. दिलं. आज नोकरी सुरू आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये 10% आरक्षण सुरू आहे. काही ज्यांचे मुद्दे जे राहिले कुणबीच्या बाबतीतचे सगळ्या सोयऱ्याचे ते देखील मुद्दे पूर्ण करण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे. त्यांच्यावर झालेल्या केसेस त्या देखील मागं घेण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे. जरांगे पाटलांनी अतिशय स्पष्टपणाने सांगितलं, महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, आमचा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही. तुम्हाला स्थानिक लेवलला जो मदत करतो त्याला तुम्ही मतदान करावं, मदत करावी. पण जरांगे पाटलांच्या नावाचा वापर करून काही मंडळी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुका ठेवून हवेत गोळीबार करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जरांगे पाटलांनी अतिशय भूमिका स्पष्ट केली. मी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेत मुद्दा उपस्थित केला होता की मराठा समाजाच्या आरक्षणाचा. आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी त्याला अतिशय सुंदर उत्तर दिलं. त्यांनी जेव्हा उत्तर दिलं तेव्हा प्रधानमंत्री मंचावर उपस्थित होते. त्याने सांगितलं की मी शपथपूर्वक दिलेला आहे, मी ते पूर्ण करणार आहे, त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या तरी पूर्ण करणार आहे आणि विश्वास ठेवावा. एकदा राज्याच्या प्रमुखाने अशा पद्धतीची भूमिका घेतल्यावर मराठा समाज देखील विश्वास ठेवेल असं मला वाटते. मराठा समाजाने विश्वास ठेवा अशी विनंती देखील आहे. आणि आरक्षण मिळवण्याच्या संदर्भात कुठल्याही समाजाचा मराठा समाजाला विरोध नाही आहे. आम्ही तर मराठा समाजात जन्मलो, आम्ही तर त्याच म्हणणार आहे, त्याच्यामध्ये काही विषय निर्माण होणार नाही. परंतु हे चुकीचं जे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात ते सफल होणार नाहीत. मराठा समाज भारतीय जनता पक्षाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. अजून एक महत्त्वाचा मुद्दा तयार होतो सर की इंडिया आघाडी असेल किंवा महाराष्ट्रात महाविकास आघाडी असेल, त्यांच्याकडून भारतीय संविधान धोक्यात आहे आणि यावेळी जर मोदी सरकार निवडून आलं तर संविधानच बदललं जाईल असाही प्रचार दिल्लीपासून आज कन्याकुमारीपर्यंत आपल्याला दिसतोय. आपण उमेदवार आहात आणि आपण आधी संघर्षातले नेते झालेले आहात. थेट आपण जन्मापासूनच मोठे नेते नव्हता, तर आपल्याला हे सगळं माहीत आहे. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आपण काय सांगू शकता? हे हसण्यासारखी गोष्ट आहे. बरं, काँग्रेसजवळ दुसरा काही मुद्दा नाही आहे. काँग्रेस कधी विकासावर बोलली का? भारतीय जनता पक्ष जसं सांगते की मोदी साहेबांनी हे काम केलं, मोदी साहेबांच्या सरकारने हे काम केलं, राज्य सरकारने हे काम केलं. काँग्रेसजवळ मुद्दा नाही आहे. काँग्रेसजवळ मतं मिळण्यासाठी काय भांडणं लावता येतील? संविधान बदलणार आहे. माननीय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान कोणालाही बदलता येणार नाही. देशामध्ये लोकशाही आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपण अंतिम मानणारे लोक. त्याच्यामुळं हे जे काही काँग्रेसवाले प्रचार करत आहेत त्याला फार महत्त्व नाही आणि लोक पण ओळखून आहे. त्यामुळं त्याच्यावर फार बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. 2019चा निकाल आपण पाहिला असता आपण 1 नंबरवर होतात. 2 नंबरवर चव्हाणसाहेब होते. परंतु आपण 1 नंबरवर राहण्यासाठी आपल्याला यशपाल भिंगे यांचं मतदान हे निर्णायक ठरलं. जरी जनतेने आपल्याला कौल दिला तरी त्यांनी जे काँग्रेसचं मतदान खाल्लं ते खरंच निर्णायक ठरलं. आणि यावेळीही तशीच परिस्थिती आहे. ॲडव्होकेट भोशीकर आज उभे आहेत आणि त्यांनी वंचित आघाडीकडून दंड थोपटले आहेत आणि चव्हाणसाहेब आपल्या गटामध्ये आहे. तर यावेळीही वंचित बहुजन आघाडी आपल्यासाठी निर्णायक ठरणार आहे का? नाही, असं नाही सांगता येत. प्रत्येकाचं विश्लेषण वेगळं असतं. यशपाल भिंगे सरांनी जो मतदान घेतलं आहे आणि काही लोकांचं म्हणणं आहे की त्याच्यामुळं मी जिंकलो. माझं मत वेगळं आहे की यशपाल भिंगे सरांना जे धनगर आणि हटकर समाजाचं मतदान झालं ते पारंपरिक मतदान भारतीय जनता पक्षाचं होतं. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचं उलट नुकसान झालं आहे असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे. पण मी खोलात काय केलो नाही. जिंकली ना निवडणूक, जिंकली. आपण त्याचं विश्लेषण करू, काय चुकलं असेल ते दुरुस्त करून घेऊ. 5 वर्षात केलं. परंतु यशपाल भिंगेमुळे मी निवडणूक जिंकलो हे जे म्हणणार आहेत त्या गोष्टीला माझं हे मी सहमत नाही आहे. पारंपरिक मतदार जो आहे त्यांना मतदान केलं, समाज म्हणून मतदान केलं, म्हणून माझं मतदान कमी झालं. आता निवडणूक म्हणल्यावर कोणत्याही पक्षाला उभं राहावं लागते. ॲडव्होकेट भोशीकर जरी असतील ते त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम करतायत, ते त्यांच्यासाठी मतं मागतायत. लोक निर्णय घेतील काय करायचे.
त्याच्यामुळं मला एकच विश्वास आहे की आदरणीय मोदी साहेबांनी केलेल्या कामावर ही निवडणूक जिंकणार आहे. मागच्याच 15 दिवसाखाली अमित शहाजींची सभा झाली, नंतर मागच्याच आठवड्यामध्ये मोदी साहेबांची पण सभा झाली. तर हा जो प्रचार आपला शिगेला आलेला आहे, शेवटच्या आता काही तासच आपल्याला उरलेले आहेत, तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण मतदारांना काय आवाहन करू शकतो? आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी 10 वर्षात केलेलं काम, विशेषतः करोनामध्ये जीवदान देण्याचं काम आपण बघितलं. करोनाच्या काळामध्ये मोदी साहेबांनी सर्व खासदारांना, सर्व आमदारांना, सर्व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केली होती, गरीबातला गरीब नागरिक हा करोनामुळं मृत्युमुखी पडता कामा नये, त्याची काळजी घेतली पाहिजे. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, खासदार, आमदार रस्त्यावर होते. मला स्वतः 2 वेळेस करोना झाला, आम्ही जीवाची पर्वा केली नाही. ज्याला धान्य नाही त्याला धान्य, ज्याला अन्न नाही त्याला अन्न, ज्याला औषधी नाही त्याला औषधी, ज्याला वॅक्सिन नाही त्याला वॅक्सिन, ज्याला मास्क नाही त्याला मास्क, ज्याला ऑक्सिजन नसेल त्याला ऑक्सिजन, हे देण्याचं काम केलं आणि अनेकांचा जीव वाचवण्याचं काम आदरणीय मोदीजी साहेबांच्या नेतृत्वात केलं. हे एक 80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्याची योजना, काँग्रेसनं 70 वर्ष गरिबी हटवता नारा दिला, पण एकही दिवसाचं धान्य मोफत दिलं नाही. पण मोदी साहेब गेल्या अनेक वर्षापासून 80 कोटी जनतेला धान्य मोफत देत आहेत. ती 2 किसान सन्मान योजना, पूर्वी केंद्र 6,000 द्यायचे, आता राज्य 6,000 देते. 12,000 रुपये सन्मान शेतकऱ्याला सन्मानामध्ये दिलेले आहेत. अशा कितीतरी योजना आहेत की माझ्यापेक्षा जनतेला जास्त माहिती झाल्या. नारी शक्ती वंदन विधेयक असेल, असे मी सांगायला बसलं तर 1 तास जाईल मोदी साहेबांच्या कामावर, त्यावेळी वेळ कमी पडेल. एवढी कामं मोदी साहेबांनी केलेली आहेत. देशाची सत्ता कोणाच्या हातात द्यायची, देशाचं नेतृत्व कोणी करावं, देशाला नेता सक्षम कोण आहे, त्याची निवडणूक आहे. त्याच्यामुळं जनतेला माझी विनंती राहणार आहे की ह्या गोष्टीचा विचार करा की मोदीजींच्या ताकदीचा नेता या देशात आता शिल्लक आहे का, आणि ते विचार करून आपण मला आशीर्वाद द्यावे, कमळाच्या समोरचं बटन दाबावं अशी विनंती करणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला निकाल पूर्ण भारताचा कळणारच आहे. सर, राजमुद्रातर्फे आपल्याला आमच्याकडून या निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि इथंच मी आपली रजा घेतो. सर, आपण वेळ दिलात, मी अत्यंत आभारी आहे. सर, धन्यवाद. आभारी. तर दर्शको, हे होते महायुतीचे आणि भाजपाचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याशी आज आपण संवाद साधला. मतदारसंघातील प्रश्न असतील, राष्ट्रीय पातळीवरचे प्रश्न असतील, भविष्यकाळात त्यांचं काय विजन आहे, काय मिशन घेऊन ते पुढचे 5 वर्ष काम करणार आहेत, यावर आपण सखोल अशी चर्चा केली. ही मुलाखत कशी वाटली आम्हाला जरूर खालील कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आपली मी येथेच रजा घेतो. दर्शको, कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त आणि फक्त राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.